60 ते 65 दिवसाचा कांदा प्लॉट आणि कांद्याची साईज या पद्धतीने होण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे। साधारणपणे 65 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे ज्या कांदा प्लॉटमध्ये आलेला आहे। याविषयीचा सविस्तर व्हिडिओ, न्यूट्रिशन मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, वॉटर सोल्युबल कोणते सोडायचे, कधी सोडायचे आणि या साईजच्या कांद्याची आपल्याला साईज अजून वाढवण्यासाठी कशा पद्धतीने मदत होईल याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ। सगळ्यांना सुरुवातीला विनंती आहे, या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आपलं इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे, या पेजला फॉलो करा आणि कांदा जे पीक आहे या पिकाविषयीचे सविस्तर व्हिडिओ असे व्हिडिओ या सगळ्या चॅनलवरती टाकलेले ते सगळे व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की साधारणपणे पावसाळी कांदा आहे, त्या पावसाळी कांद्याचं 65 दिवसाचा हा कांदा प्लॉट झालेला आहे आणि कांद्याची साईज या स्टेजला आलेली आहे। आता या स्टेजला आले म्हणजे काय झालेलं आहे की आपण अगोदर पात बनवलेली, पातींची संख्या बनवलेली, मुळी ॲक्टिव्ह ठेवलेली, मुळी अजूनही ॲक्टिव्ह आहे, चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह आहे। सतत चालणारा जो पाऊस होता, त्याच्यानंतर जे ढगाळ हवामान होतं, वातावरण खराब होतं, या वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला या पद्धतीचे रिझल्ट भेटलेले, अतिशय उत्तम असे रिझल्ट आहेत। या ठिकाणी आपण खोटं बोलत नाही, या ठिकाणी आपल्याला समोरासमोर याचे रिझल्ट दिसत आहे। तर या पद्धतीनं कांद्याची साईज होण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे। बऱ्याच शेतकरी बांधवांचे साधारणपणे 60, 65, 70 दिवसाच्या आतमधले पावसाळी कांद्याचे प्लॉट आहे आणि बऱ्याच जणांना जे खराब वातावरण होतं किंवा जे ढगाळ हवामान होतं याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी जाणून येतोय। त्याचा परिणाम असा झाला आहे की बऱ्याच ठिकाणी कांद्याचे प्लॉट बसले, सड झालेली, मर झालेली आणि कांदा पिकावरती करपा आलेला आहे। तरी आपल्याकडेही तशाच पद्धतीने परिस्थिती होती, पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा असा अनुकूल असा हा प्लॉट आपण आणलेला आहे। तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत असताना कांद्याची साईज करण्यासाठी आपल्याला हे न्यूट्रिशन मॅनेजमेंट गरजेचं आहे। आपण फवारण्या बघितल्या, त्याच्यानंतर आपण कांद्याची पात आहे त्या पातींची संख्या वाढवण्यासाठी बघितल्या, कांद्याची पात आहे ती पात हिरवीगार ठेवण्यासाठी बघितलं। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कांद्याच्या पातीची संख्या जेवढी जास्त, जो देठ आहे त्या देठामधला अंतर कमी, त्याच्यानंतर मुळी जेवढी जास्तीत जास्त ॲक्टिव्ह, जो कांद्याचा जो मान आहे किंवा जो देठ आहे, जो देठ जसा टणक आणि कणखर आणि जाड, तेवढं कांद्याची साईज होण्याचे चान्सेस जास्त असतात। आता हे काय याच्यावरती आपण काम केले, परंतु आता इथून पुढे आपल्याला काम करायचं की हे जे खालचा कांदा आहे, जो बल्ब म्हणतो आपण, ह्या वाढवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे। तर साधारणपणे 60-65 दिवसाचा कांदा असेल, 60 दिवसाच्या पुढचा प्लॉट जर असेल तर आपण प्लॉटला जे वॉटर सोल्युबल, या वॉटर सोल्युबलमध्ये 1261 दिलं गेलं पाहिजे। आता ते किती द्यायचं, साधारणपणे 3 ते 3.5 किलो प्रति एकर या पद्धतीनं 1261 दिलं गेलं पाहिजे। आता याच्यामध्ये 1261 दिल्यामुळं काय होईल हे आपण सुरुवातीला बघू। 1261 दिल्यामुळं तुमची जी पात आहे ती पात हिरवीगार राहणार आहे, कंटिन्यू राहणार हिरवीगार। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे फॉस्फरस आहे त्या फॉस्फरसचं प्रमाण असल्यामुळे काय होणार आहे की जे कांद्याची जी रोगप्रतिकारक शक्ती, ती रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे। त्याच्यानंतर कांद्याची जी मान आहे किंवा जो देठ म्हणतो आपण त्याला, तो देठ टणक आणि जाड होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि देठ जेवढा जाड होईल, टणक होईल, मोठा होईल, त्याची कांद्याची साईज व्हायला आपल्याला फायदा होणार आहे। तर याच्यामुळं काय होतं की जे कांद्याची पुढं होणारी जी साईज आहे शेवटच्या स्टेजला, शेवटच्या 20, 21, 25 दिवसामध्ये कांद्याची साईज खऱ्या अर्थाने वाढायला सुरुवात होत असते, पण त्याच्यावरती जे काम आहे ते काम अगोदर केलं गेलं पाहिजे। फवारण्या बघितल्या आपण, पातींची संख्या बघितली, पात सशक्त ठेवलं, कांदा रोपं सशक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु याच्याबरोबरच आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये सुद्धा जे वॉटर सोल्युबल आहे, आपण सुरुवातीला बेसल डोस सांगितलेले, बेसल डोसमधून आपण वेगवेगळे खतं सुद्धा दिलेले, सुरुवातीचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट झालं। पण त्याच्यानंतर कांद्याची ॲक्च्युअल साईज होण्यासाठी, आता कांद्याची ॲक्च्युअल साईज कशी होत असते, जेवढी पातींची संख्या जास्त तेवढे कांद्याचे पापुद्रे जास्त, जेवढे पापुद्रे जाड तेवढं कांद्याची साईज होत असते। आता हा जो रस आहे, पातीमध्ये असणारा रस, देठामध्ये असणारा रस आहे, हे अगोदर काय होतं, याच्यामध्ये जे फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया तयार होत असताना याच्यामध्ये जो अन्नरस आहे तो अन्नरस तयार होत असतो आणि शेवटच्या स्टेजला आपण हा अन्नरस काय करत असतो, कांद्याच्या जो मेन कांदा आहे या कांद्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असतो। जेव्हा हा रस खाली उतरतो तेव्हा कांद्याची साईज होते। आता कांद्याचा रस खाली उतरला म्हणजे काय, माना मुरणे म्हणतो आपण, पात पडणे म्हणतो आपण, ह्या गोष्टीला आपण शेवटच्या काही स्टेजला 1-2 फवारण्या आहे त्या फवारण्या सुद्धा करणार आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला अगोदर त्याची मान आणि पात व्यवस्थित तयार करणं गरजेचं आहे। आता जेवढ्या पातींची संख्या, 1 पात 1 लेअर, 2 पात 2 लेअर, 3 पात 3 लेअर, अशा पद्धतीनं संपूर्ण लेअर कांद्याला तयार होत असतो। आता हा लेअर तयार जरी झाला पण त्याची जाडी, थिकनेस किती आहे याच्यावरती सुद्धा कांद्याची काय असते, साईज असते। जर आपल्या कांद्या या पद्धतीचा कांदा आहे, याची जर लेअर आहेत, ह्या लेअरची जर थिकनेसच वाढला नाही तर कांदा याच साईजचा राहील। म्हणजे जर का त्या आतली कांदा तुम्ही कापल्यानंतर आपल्याला त्याचे आतमधले लेअर दिसतील तर लेअरची जाडीवरती कांद्याचं जे साईज आहे ती साईज डिपेंड असते।
छोटा कांदा असतो तर त्याची लेअरची साईज छोटी असते, जाडी कमी असते. त्याच्यानंतर जो मोठा कांदा असतो त्याच्या लेअरची किंवा त्याची जी जाडी आहे आतल्या लेअरची ती मोठी असते. तर अशा पद्धतीनं हे जे लेअर आहे ह्या लेअरमध्ये सेल मल्टिप्लिकेशन होणं गरजेचं आहे. सेल मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, आतमध्ये जो कांद्याचा जो गाभा आहे तो गाभा कापल्यानंतर आपल्याला जे लेअर दिसतात ते लेअर सेलने तयार झालेलं असतात. आणि या सेलचं मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर सेल इलॉंगेशन, सेल डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आतमध्ये काढण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, हे न्यूट्रिशन मॅनेजमेंट गरजेचं असतं. न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये मी सुरुवातीच्या स्टेजला तुम्हाला 60 ते 65 दिवसाच्या नंतरचा जो प्लॉट असेल त्या प्लॉटला साधारणपणे 3 ते 3.5 किलो प्रति एकर 1261 द्या, असं मी आपल्याला या ठिकाणी आज सजेस्ट करतोय. याचा फायदा काय होणार आहे, तर आपल्याला कांद्याची जे देठ आहे, मान आहे, त्याच्यानंतर कांद्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती हे वाढण्यासाठी मदत होणार आहे. कारण अजून साधारणपणे 60-65 दिवसाचा कांदा झाला म्हणजे महिना सव्वा महिना कांद्याचं काढायला किंवा कांद्याची पात मुरायला आपल्याला लागणार, 1 महिना तरी लागणार आहे. या महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जर न्यूट्रिशन मॅनेजमेंटवरती काम केलं, वेळोवेळी जर त्याला न्यूट्रिशन हे वॉटर सोल्युबल जर दिले तर आपल्याला कांद्याची साईज व्हायला आपल्याला याच्यातून फायदा होईल. आता याच्यामध्ये फायदा होत असताना काय करायचं, आपल्याला पुढं 05234 आहे, 0050 आहे, हे सुद्धा 4247 नवीन एक ग्रेड आलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला याच्यानंतर सोडू शकता आपण. पण ते कुठल्या स्टेजला सोडायचे, त्याचं कार्य काय, प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य आहे. म्हणून मी आपल्याला अगोदरपासून सांगितलं की जे ठिबक आहे त्या ठिबकचा वापर, बेडचा वापर केल्यामुळे काय होईल की आपल्याला या पद्धतीनं कांदा पिकाचं जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे हे न्यूट्रिशन मॅनेजमेंट करायला फायद्याचं होईल. सतत चालणार जो पाऊस होता त्या पावसाचा फायदा ज्यांनी बेडवरती कांदे केले त्यांनाही झालेला आहे बऱ्यापैकी, कारण पाणी निचरून खाली गल्लीमध्ये गेलं आणि त्याच्यामुळे काय झालं की कांद्यावरती मर किंवा जे मूळ सड म्हणतो आपण, मुळकूज म्हणतो, ती कमी प्रमाणामध्ये आली. आणि हे सगळं काय होतं की पुढं कांद्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादन वाढवण्यास लोक म्हणतात की कशा पद्धतीने मदत होईल. सुरुवातीला काय करायचे आपण, शेवटच्या स्टेजला शेवटच्या 15 दिवसामध्ये काम करू त्याच्यावरती, पण असं अजिबात नाही. कांद्याला सुरुवाती लागवड केल्यापासून किंवा तणनाशकाची फवारणी झाल्यापासून कांद्याची साईज आपल्याला किती ग्रॅमपर्यंत न्यायची प्रति कांदा जर विचार केला तरच आपल्याला याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होईल. प्रति कांदा साधारणपणे मोठ्या प्रमाणामध्ये जेवढी जास्तीत जास्त साईज करता येईल त्या पद्धतीने जर आपण सुरुवातीपासून लक्ष दिलं तर आपल्याला काय होईल की कांद्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. हे एकाएकी होणार नाही. याच्यासाठी सुरुवातीपासूनच काय केलं गेलं पाहिजे की कांदा सशक्त ठेवला गेला पाहिजे, कांद्यावरती रोग येऊ नाही दिला पाहिजे. जी रोपांची संख्या आहे म्हणजे मर रोग आहे तो मर रोग कमीत कमी झाला पाहिजे. जे लावलेले रोप आहेत ते लावलेले रोप आहेत त्या रोपांची मर कमी प्रमाणामध्ये झाली पाहिजे. कारण एक कांदा शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ते एका कांद्याची प्रति ग्रॅम साईज आहे ती ग्रॅमची साईज सुद्धा महत्त्वाची आहे. जेव्हा तुमचे 1 ग्रॅमवरती तुम्ही काम कराल त्याच वेळेस आपल्याला काय होणार आहे, याचा फायदा होणार आहे आणि मग तो फायदा झालेला आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. आता हे करत असताना कांद्याची साईज होण्यासाठी आपल्याला हे 1261 आहे, हे 1261 दिल्यामुळे काय होईल आपल्याला फायदा होईल. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे की 1261 द्या आणि याच्यामुळे काय होईल की कांद्याची जी मान, देठ आणि पाती ह्या पाती सशक्त राहतील. आणि आपण तो जो अन्नरस आहे तो अन्नरस कसा उतरायचा याच्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकणारच आहे. परंतु सध्याच्या स्टेजला ज्या शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की मला एक 60-65 1.5-2 महिन्यापर्यंत कांदे झाले आणि आम्हाला साईज करायचे, त्यांच्यासाठीचा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपलं इंस्टाग्राम, फेसबुक पेज, यूट्यूब चॅनलला सगळीकडे सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत एवढंच म्हणाल, अन्नदाता सुखी भव.